नमस्कार, मी ज्ञानदा कदम थेट अयोध्या नगरीतनं एबीपी माझाच्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करते। अयोध्या नगरी सजलेली आहे, अयोध्या नगरी सज्ज आहे। प्रभू श्रीराम त्यांच्या मंदिरात विराजमान झालेत, पण त्यांचं मंदिर, त्यांचा राजमहाल एक प्रकारे आज पूर्णत्वास आलेला आहे आणि त्याच मंदिराच्या शिखरावरती धर्मपताका फडकवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अवघ्या काही तासातच अयोध्येमध्ये येणार आहेत आणि अयोध्येमधला हा सगळा सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी देशभरातले रामभक्त अयोध्येमध्ये गर्दी करतात आणि अयोध्या नगरी मोठ्या प्रमाणात अर्थातच सजलेली आहे। सकाळी 10 वाजताची वेळ आहे। सकाळी 10 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अयोध्येच्या राम मंदिरामध्ये त्यांचा प्रवेश होणार आहे। जगद्गुरू शंकराचार्य हे प्रवेशद्वार आहे, जिथून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत हे दोघेही जण प्रवेश करतील। अतिशय सुंदर मंदिर, अतिशय देखणं मंदिर, जगातलं जे जे सर्वोत्तम आहे ते प्रभू श्रीरामांच्या चरणी अर्पण करण्याचा प्रयत्न या मंदिर निर्माणाच्या कार्यामध्ये झालेला आहे। एकूण 5 कळस या मंदिराला आहेत आणि अर्थातच सर्वात उंच जे शिखर आहे, सर्वात उंच जो कळस आहे, तिथेच ही धर्मपताका, हा धर्मध्वज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते फडकवला जाईल। या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य काय किंवा आजचा दिवस महत्त्वाचा का आहे, तर हा विवाह पंचमीचा दिवस आहे, सीता स्वयंवराचा दिवस आहे आणि याच मुहूर्तावरती प्रभू श्रीराम आणि माता सीता यांचा विवाह सोहळा संपन्न झालेला। त्यामुळे आज मंदिरामध्ये सुद्धा एक विशेष असा लेझर शो संध्याकाळपासून पाहायला मिळणार आहे। मंदिराच्या कळसावरती सीता स्वयंवराचा जो प्रसंग आहे तो साकारला जाईल। अतिशय अद्भुत आणि नयनरम्य, डोळ्यांना दिपवणारा, सुखावणारा असा हा लेझर शो आहे, ज्याची अनुभूती काल आम्ही सर्वांनीच राम मंदिरामध्ये घेतलेली आहे। राम मंदिराचं देखणं रूप ट्रस्टच्या माध्यमातून समोर आलेलं आहे। हजारो लाखो दिव्यांनी हे राम मंदिर झगमगून गेलेलं आहे आणि पूर्णत्वास आलेलं हे राम मंदिर पाहणं हा एक प्रकारे सोहळाच आहे। मुख्य मंदिर तर आहे आणि मुख्य मंदिरामध्ये एकूण 5 मंडप आहेत, सिंहद्वार आहे आणि सिंहद्वारातूनच प्रत्येक भाविकाला प्रवेश करावा लागतो। 32 पायऱ्या चढून तुम्ही वर गेलात आणि 2 मंडप तुम्ही पुढे गेलात की अर्थातच प्रभू श्रीरामांची मूर्ती आशीर्वादाच्या रूपात तुमच्या समोर असते। कित्येक रामभक्तांचे डोळे पाणावतात, कित्येक रामभक्तांना गहिवरून येतं आणि विशेष बाब म्हणजे प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा झाल्याच्या नंतर पहिल्या मजल्यावरती, तळमजल्यावरती रामलला विराजमान आहेत, तर पहिल्या मजल्यावरती राजा राम आहेत। प्रभू श्रीराम यांचा दरबार आहे जो अलौकिक आहे, अद्भुत आहे आणि राजदरबार कसा असावा, सन्मानानं प्रभू श्रीराम त्या मंदिरामध्ये, त्या राऊळामध्ये विराजमान झालेले आहेत। परकोटाचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे आणि एकूण 7 मंदिरं या मंदिर परिसरामध्ये, प्रभू श्रीरामांच्या मंदिर परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामध्ये गणपतीचं मंदिर आहे, ज्यामध्ये शंकराचं मंदिर आहे, ज्यामध्ये अन्नपूर्णा मातेचं मंदिर आहे, ज्यामध्ये भगवती देवीचं मंदिर आहे, ज्यामध्ये हनुमानाचं मंदिर आहे आणि सूर्यदेवतेचं मंदिर आहे। प्रभू श्रीराम हे सूर्यवंशी, त्यामुळे अर्थातच आज जो भगवा ध्वज फडकवला जाईल त्यावरती सुद्धा सूर्याचं चिन्ह अंकित करण्यात आलेलं आहे, ओम असणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोविदार वृक्ष। कोविदार वृक्ष म्हणजे आपट्याचं झाड आणि कोविदार वृक्ष हा प्रभू श्रीराम यांच्या सत्तेचं प्रतीक होता। एक खूप सुंदर प्रसंग वाल्मिकी रामायणामध्ये सांगितला जातो की चित्रकूटच्या परिसरामध्ये जेव्हा प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण होते वनवासाच्या वेळेला, तेव्हा लक्ष्मणानं एका झाडावरनं पाहिलं की कुणाचं तरी सैन्य मोठ्या संख्येनं त्या परिसरात येतंय जिथे प्रभू श्रीराम यांचं वास्तव्य होतं आणि त्यांनी लगेचच प्रभू श्रीराम यांना सांगितलं की तुम्ही सावध राहा, तुमचा धनुष्यबाण तयार ठेवा, कारण कोणतरी मोठं सैन्य घेऊन येतंय। स्मितहास्य केलं प्रभू श्रीराम यांनी आणि त्यांनी म्हटलं की अरे लक्ष्मणा, तू आपलाच ध्वज कसा विसरू शकतोस, कारण त्या ध्वजावरती कोविदार वृक्षाचं चिन्ह आहे। प्रभू श्रीराम यांच्या राष्ट्राचं ते प्रतीक होतं, त्यांच्या राज्याचं ते प्रतीक होतं, त्यामुळे आपट्याचं झाड म्हणजे कोविदार वृक्षाचं चिन्ह या धर्मध्वजेवरती असणार आहे। या धर्मध्वजाची जी उंची आहे ती 11 फुटांची आहे आणि त्याची रुंदी 22 फुटांची आहे। काल जेव्हा आम्ही राम मंदिरामध्ये गेलेलो होतो तेव्हा आमच्या सुदैवानं किंवा सुंदर योगायोग जुळून आला आणि या धर्मध्वजाची जी ट्रायल आहे ती ट्रायलसुद्धा तिथे पार पडली आणि जय श्रीराम, प्रभू श्रीराम यांच्या घोषणेनं तेव्हा संपूर्ण परिसर दणाणून गेलेला होता। पण या वेळेला अयोध्येमध्ये अतिशय अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबतच
विशेष करून उत्तरेकडची जी संत महंत मंडळी आहेत त्या सर्वांना या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे। जेव्हा 22 जानेवारी 2024 सोहळा पार पडलेला होता तेव्हा देशभरातनं मान्यवर अनेक सेलिब्रिटी राम मंदिरात आल्याचं चित्र आपण पाहिलेलं होतं, पण यावेळेला मात्र विशेष करून उत्तरेकडचे अयोध्ये आणि विविध प्रांतातले जे सन्माननीय आहेत त्या सर्वांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे। 10 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रभू श्रीरामाच्या मंदिरात येतील आणि 1992 साली जेव्हा बाबरीचा ढाचा पाडला गेलेला होता तेव्हा अस्थायी स्वरूपामध्ये एक राम मंदिर उभारण्यात आलं। तंबूतले श्रीराम असं त्यांना संबोधलं जायचं। त्या 1992 सालातलं ते तंबूतलं मंदिर ते आज राजारामाचं पूर्ण झालेलं मंदिर, पूर्णत्वास आलेला त्याचा राजदरबार, या सगळ्याचं एक चित्ररूपी प्रदर्शन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गावरती दाखवण्याचा सुद्धा मंदिराचा प्रयत्न असणार आहे। पंतप्रधान सगळ्यात आधी शंकराचार्य द्वारातनं आत आल्यावरती तिथेच बाजूला एक ग्रीन रूम तयार करण्यात आलेली आहे। त्या ग्रीन रूममध्ये ते थोडा वेळ विश्राम करतील आणि मग राम मंदिरामध्ये प्रवेश करतील। तुर्तास जी माहिती मिळते त्यानुसार ते थेट रामललाचं पहिल्यांदा दर्शन घेणार नाहीत, तर सप्तर्षींचं मंदिर या परिसरामध्ये आहे आणि या सप्तर्षी मंदिरामध्ये सगळ्यात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी जातील। तिथून शेषावताराच्या मंदिरामध्ये ते जाणार आहे। शेषावतार म्हणजे लक्ष्मणाचं मंदिर। शेषावताराच्या मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर ते अन्नपूर्णा मातेच्या मंदिरामध्ये येतील आणि मग पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रामललाचं दर्शन घेणार आहेत। दरम्यान आज अयोध्येमध्ये जो सोहळा पार पडतोय तो अयोध्येमध्ये जरी होत असला तरी देशभरामध्ये मात्र या सोहळ्याचं सेलिब्रेशन एक प्रकारे आपण म्हणूयात आपल्याला पाहायला मिळतंय आणि महाराष्ट्रात सुद्धा काही चित्र वेगळं नाही। महाराष्ट्रात भाजपकडनं आज घर घर राम अभियान राबवलं जाणार आहे। मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घरावरती केशरी ध्वज फडकवावा असं आवाहन करण्यात आलंय। राम मंदिराचं काम पूर्ण झालेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येमध्ये प्रमुख कार्यक्रम संपन्न होतोय। हा केशरी रंग किंवा हा भगवा रंग का महत्त्वाचा? भगवा रंग सूर्याचं अग्नीचं प्रतीक मानला जातो। भगवा रंग हा तेजाचं आणि त्यागाचं सुद्धा प्रतीक मानला जातो आपल्या हिंदू धर्मामध्ये आणि म्हणूनच या भगव्या ध्वजाचं विशेष महत्त्व आहे। फक्त राम मंदिरावरती हा भगवा ध्वज फडकेल असं नाही, तर प्रत्येक श्रीराम भक्ताच्या मनामध्ये ही भगवी ज्वाळा आज प्रज्वलित होणार आहे आणि म्हणूनच भगवा ध्वज घरोघरी फडकवण्याचं आवाहन महाराष्ट्र भाजपच्या वतीनं सुद्धा करण्यात आलेलं आहे। हा तोच भगवा ध्वज आहे जो प्रभू श्रीराम यांच्या वीरतेचं प्रतीक मानला जातो आणि तो छत्रपती शिवाजी महाराज यांच्याही शूरतेचं प्रतीक मानला जातो। छत्रपती शिवाजी महाराज भगवान श्रीराम यांचं सुद्धा एक अलौकिक नातं होतं। प्रभू श्रीरामांचे छत्रपती शिवाजी महाराज भक्त कसे होते याची वेळोवेळी प्रचिती सुद्धा आपल्याला आलेली आहे। आपल्या हिंदू धर्मामध्ये या भगव्या ध्वजाला अतिशय विशेष अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि म्हणूनच आज अनेकांनी घराघरामध्ये हा भगवा ध्वज फडकवावा असं आवाहन सुद्धा भाजपच्या वतीनं करण्यात आलं आहे। आणि अयोध्येमध्ये या राम मंदिराच्या जो ध्वजारोहण सोहळा आहे त्याच्या निमित्तानं देशातनं मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित आहेत। खरं तर आज सर्वसामान्य भाविकांना दर्शन मिळणार नाही आहे, केवळ VVIP किंवा निमंत्रित जी मंडळी आहेत त्यांनाच मंदिरामध्ये प्रवेश दिला जाईल। पण जी मंडळी अयोध्येमध्ये आलेली आहेत त्यांच्यासाठी सुरभी रिसर्च इन्स्टिट्यूटच्या वतीनं नाश्ता पुरवण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे। ही वाराणसीची एक इन्स्टिट्यूट आहे। कशी तयारी करण्यात आलेली आहे सगळ्या मंडळींसाठी भोजनाची त्याचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलाय, आपण पाहूया। अयोध्या में रामलला की प्राण प्रतिष्ठा के बाद अब मंदिर पूरी तरीके से बन करके तैयार हो चुका है और मंदिर तैयार होने के बाद अब मंदिर पर ध्वजारोहण का कार्यक्रम 25 नवंबर को होने जा रहा है, जिसको लेकर के लगभग 8000 के करीब में जो लोग हैं वो आमंत्रित किए गए। इसके साथ साथ अन्य भी जो लोग इस पूरे कार्यक्रम में शिरकत कर रहे हैं उनको खाने पीने की व्यवस्थाओं को लेकर के भी यहाँ पर इंतज़ाम होता हुआ दिखाई दे रहा है। आप देखिए ये तस्वीरें देखिए, तो इन तस्वीरों में आपको तमाम जो महिलाएं हैं पीली कलर की साड़ी पहनी हुई ये तमाम महिलाएं जो हैं वो पूड़ी कचौड़ी बनाती हुई यहाँ पर दिखाई देंगी। मटर की जो कचौड़ी है वो यहाँ पर बनाई जा रही है और ये सब कुछ शुद्धता के साथ बनाने का काम श्री राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्ट ने तमाम जो महिलाएं हैं उनको दिया हुआ है। और ये देखिए कचौड़ी बनाती हुई महिलाएं जो हैं उनसे बातचीत भी करते हैं। क्या बना रही? हम खस्ते कचौड़ी बना रहे हैं। कब से आप लोग लगे? सुबह 5 बजे से हैं। कितना बनाना है? 12,000। 12,000 रुपये। कितना समय लग जाएगा?
2-3 बजे तक पूरा हो जाएगा, मतलब बन जाएगा, पैक होगा वही रात भर। ध्वजारोहण का जो कार्यक्रम होना है उसमें जो लोग शिरकत करें उनको समय से नाश्ता पहुंचाया जा सके, नाश्ता मिल सके, नाश्ता शुद्धतापूर्ण हो, इस बात का खासा ख्याल रखते हुए अयोध्या में ये चीज़ें बनाई जा रही हैं। कैमरामैन प्रेम सिंह के साथ विवेक रवि, एबीपी न्यूज़ अयोध्या। तर विविध भागातनं रामभक्त हे अयोध्येमध्ये दाखल झालेले आहेत। इथे सुद्धा काही मंडळी आहेत। नमस्ते जी, आप कहाँ से हैं, कहाँ से आए हैं? मैं आया हूँ सर, इंदौर डिस्ट्रिक्ट सांगर तहसील जामोदी गांव। कैसे लग रहा है, आज मंदिर का कार्य पूरा हो चुका है? बहुत अच्छा लग रहा है, बहुत आनंद हो रहा है। ऐसा तो कभी नहीं हुआ था जो ऐसा हो रहा है अभी, और लगता है कि स्वर्ग हो गया है अयोध्या। और त्रेता युग लौट आया है, वापिस त्रेता युग लौट आया है। इस प्रकार की खुशी और इस प्रकार का आनंद अयोध्या हो रहा है। पहले का जो अयोध्या था, आज की अयोध्या में बहुत अंतर है। स्वर्ग बना दिया है इसको नरेंद्र मोदी ने। हम थे 90 में भी थे, 90 में भी आए थे, 292 में भी आए थे। उसके बाद राम जी की स्तुति कैसे करेंगे, कुछ गाना वाना? हाँ। श्री रामचंद्र कृपाल भजो मन हरण भव भय दारुणम नव कंज लोचन कंज मुख पद कंज कंजार्वणम कंदार्वया गणित अमित छाभिनव नील नीरज सुंदरम पटपीत मानव तरित रुचि सुचि नौमि जनक सुतावरम भजु दीन बंधु दिनेश दानव दैत वंश निकंदनम रघुनाथ आनंद कंद कौशल चंद दशरथ नंदनम श्री मुकुट कोंडल तिलक चारु अंग विभूषणम आजान भुज सर चाप धन संग्राम जित खर दूषणम इति बदित तुलसीदास शंकर शेष मुनि मन रंगनम मन हृदय कंज निवास करो कामादिखल दल गंजनम। बहुत बहुत शुक्रिया आपका, बहुत बहुत शुक्रिया की बहुत शुक्रिया। तर अशा पद्धतीनं जी जी मैं आती हूँ आपके पास, मैं आती हूँ। तर अशा पद्धतीनं प्रभू श्रीराम यांच्या नावाचा जय जयकार सुरू आहे, जयघोष सुरू आहे। इथे अशी बरीच मंडळी आहेत की ज्यांच्या काही पिढ्यांनी हे स्वप्न पाहिलेलं, राम मंदिर पूर्ण होण्याचं हे स्वप्न होतं, संघर्ष केलेला आहे, त्याग केलेला आहे आणि म्हणून इथे आज देशाच्या कानाकोपऱ्यातनं भक्त मंडळी आलेली आहेत हा क्षण पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी। पण प्रचंड मोठी सुरक्षा व्यवस्था आहे। जितके भाविक आहेत त्यांच्यापेक्षा जास्त पोलीस कर्मचारी आजच्या सोहळ्यासाठी तैनात करण्यात आले। जवळपास 7 ते 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त अयोध्या परिसरात पाहायला मिळतो। नितीश पांडे आमचे प्रतिनिधी आहेत, त्यांनी याचा आढावा घेतलाय, आपण पाहूया। देश के प्रधानमंत्री आज अयोध्या आने वाले हैं। प्रधानमंत्री के आगमन के मद्देनजर पूरी अयोध्या यहाँ पर सजी हुई है। विशेष आयोजन है। आज प्रधानमंत्री रामलला के मंदिर पर धर्म ध्वजा फहराने वाले हैं और इसे लेकर जो साज सज्जा है उसकी तस्वीरें हम दिखा रहे हैं। ये देखिए, यहाँ पर ये टेढ़ी बाजार चौराहा जो कि अब निषाद राज चौराहे के नाम से जाना जा रहा है, यहाँ पर सजावट आपको दिखाई दे रही होगी किस तरह से फूलों से सजा हुआ ये पूरा चौराहा। और जो जानकारी है वो ये है कि प्रधानमंत्री यहाँ पर पहुँचेंगे और पहुँचने के साथ लगभग 12 बजे भगवान श्री राम के मंदिर में जो शिखर है उस पर धर्म ध्वजा फहराएंगे। और आपके सामने ये जो सुरक्षा है इसकी तस्वीरें हम आपको दिखा रहे हैं। देखिए किस तरह से पूरी अयोध्या को सुरक्षा से लैस कर दिया गया है। चेकिंग के लिए है, आप देखिए यहाँ पर ये लोग चेकिंग से गुजर रहे हैं। इसके लिए
आपको यहाँ पर जे पूरी मशीनें, सीसीटीवी, एक्सरे मशीन, सुरक्षा वैन और जो वाहन है उससे भी गश्त करते हुए पुलिसकर्मी यहाँ पर दिखाई देंगे। और इसके अलावा एम्बुलेंस की भी तैनाती की गई है। तो पूरी तरह से चाक चौबंद सुरक्षा व्यवस्था के बीच यहाँ पर प्रधानमंत्री का आगमन होने वाला है और पूरी अयोध्या आज सजने के साथ सुरक्षित और मुस्तैद नजर आ रही है। कैमरामैन फैजल पठान के साथ नीतीश कुमार पांडे, एबीपी न्यूज, अयोध्या। तर या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येला एक प्रकारे छावणीचं रूप आलेलं आहे। जागोजागी गल्ल्या गल्ल्यांवरती, रस्त्या रस्त्यांवरती पोलीस तैनात असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे असे एक व्यक्ती आहेत की ज्यांना 5 ऑगस्ट 2020 साली भूमिपूजनाचा मान मिळालेला होता। त्यांच्या हस्ते भूमिपूजन झालं। जेव्हा रामललांची स्थापना झाली त्याच्या पूजेचा मान सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला। आणि आता जेव्हा धर्मध्वज फडकावला जाणार आहे त्याचाही मान त्यांच्याकडे। खरं तर 3 माणसं अशी आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल। ही 3 माणसं या प्रत्येक टप्प्यावरती, प्रत्येक सोहळ्यावरती उपस्थित होती। आजच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी एक ट्विट केलेलं आहे, रामाची स्तुती केली आहे। मोदी आपल्या ट्विटमध्ये काय म्हणतात आपण पाहूया। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असं म्हटलंय, श्रीराम हे भारताच्या आत्म्याचा आणि अभिमानाचा पाया आहेत। श्रीराम यांच्या प्रती त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। राम जन्मभूमीला आणि मंदिरात भेट देण्याची, पूजा करण्याची संधी मिळेल याचा आपल्याला आनंद असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय। जी धर्म पताका आहे, जो धर्मध्वज आहे, तो श्रीराम यांच्या शौर्य, पराक्रम आणि आदर्शांचं प्रतीक आहे। श्रद्धा, अध्यात्म आणि सांस्कृतिक वारशाचं हा ध्वज प्रतीक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी एक प्रकारे छोटासा रोड शो करणार। सुरक्षा व्यवस्था तर खूप मोठी आहे, पण पंतप्रधान ज्या रस्त्यावरनं जातील त्या रस्त्यावरती ठिकठिकाणी विद्यार्थ्यांकडनं पंतप्रधान मोदींचं स्वागत करण्यात येईल। त्याची तयारी, त्याचं नियोजन कसं आहे त्याचाही आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितीश पांडे यांनी। भगवान श्री राम की नगरी में पीएम का धार्मिक अंदाज में स्वागत होने वाला है और ये बटुक यहाँ पर पहुँच चुके हैं पीएम के स्वागत के लिए। और ये किस तरह से प्रधानमंत्री का स्वागत करेंगे और कौन से श्लोक पढ़ेंगे, कौन सा वाचन करेंगे, इनसे जानते हैं। नाम जानेंगे आपका? चंद्रशेखर दुबे। चंद्रशेखर जी, उत्साह कितना? प्रधानमंत्री का आगमन, आज धर्म ध्वजा को फहराएंगे। बहुत ज़्यादा खुशी है हम लोग को, बहुत अच्छी बात है। तो जय श्री राम का उद्घोष आज पूरी अयोध्या में गूंज रहा है, हमेशा गूंजता है लेकिन आज वो उत्साह अलग है। बोले सियावर रामचंद्र की जय। हरि ओम। स्वस्ति न इंद्र बृहस्पतिः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टानेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु प्रेकादशवा मरुताः प्रश्नेमातरः शुभं यावानो विदते खुजगमयः अग्निर्जिह्वा मनवः सूर्यचक्षुषो नो देवा अवसागमन्ये भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाशविषयतः स्थिरैरङ्गैः दृष्टुमातुं सजनो विजते गहितं यदायुः शतमन्नो शरदो हन्ति देवा सन्तनो नाम पुत्रासो यत पितरो भवन्ति मानो हरेरिकः आदितिरन्तरितिमाता स पिता स पुत्रः त्यामुळे मंत्रोच्चारण आहे,
शालेय विद्यार्थी असतील, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अयोध्या नगरीमध्ये स्वागत केलं जाईल. अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था अयोध्येमध्ये पाहायला मिळते. ठिकठिकाणावरनं भाविक जरी आलेले असले तरी आज त्यांना रामललाचं दर्शन मिळणार नाही आहे. आज सर्वसामान्य भाविकांसाठी दर्शन बंद असेल. पण अवघ्या काही तासांची प्रतीक्षा, तसं 8:30 वाजत आलेले आहेत. 10 वाजल्यापासून या सोहळ्याला सुरुवात होणार आहे आणि अर्थातच याचे प्रत्येक अपडेट आपण ABP माझावरती पाहू शकणार आहात. तुर्तास अयोध्येवरनं मी आपली रजा घेते. कॅमेरा ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.